48 पैकी 21 जागा, तब्बल 14 जागांवर नवीन चेहरे, ज्यांनी कधीच लोकसभा निवडणुकांमध्ये गुलाल उधळला नाही. 7 मातब्बर नेते, ज्यांनी निवडणुकीत क्वचितच पराभव पत्करलाय. उमेदवार निवडताना ही मास्टर प्लॅनिंग केली आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने. जागा वाटपात महाविकास आघाडीतला सगळ्यात मोठा भाऊ उद्धव ठाकरे गट ठरलाय. उद्धव ठाकरे गटाला 48 पैकी तब्बल 21 जागा मिळाल्यात. या 21 जागांवर उमेदवार निवडताना उद्धव ठाकरे गटाने त्या लोकसभा मतदारसंघाचा इतिहास, भूगोल, तिथली स्थानिक आणि राजकीय समीकरणे, जात फॅक्टर आणि विरोधकांची ताकद या सगळ्यांचाच गृहपाठ केलेला दिसतोय. नेमके ठाकरेंचे हे 21 उमेदवार कोण? त्यातून किती नवीन चेहरे, किती उमेदवार दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि 21 पैकी किती जागांवर ठाकरेंचा पेपर सोपा जाणार, याचाच सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेऊयात. नमस्कार, मी प्रसाद आणि तुम्ही पाहतात साम टीव्ही. 48 पैकी उद्धव ठाकरे गटाला 21, काँग्रेसला 17 आणि शरद पवार राष्ट्रवादी गटाला 10 जागा मिळाल्यात. अर्थातच सर्वाधिक जागा मिळवत महाविकास आघाडीत आपणच मोठे भाऊ असल्याचं ठाकरे गटाने सिद्ध केलंय. आता या 21 जागांवर ठाकरेंनी निवडणुकीच्या रिंगणात पहिल्यांदा उतरवलेले उमेदवार पाहूयात. बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून प्राध्यापक नरेंद्र खेडकर, यवतमाळ वाशिममधून संजय देशमुख, मावळ लोकसभा मतदारसंघातून संजोग वाघेरे, सांगलीतून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, हिंगोलीतून नागेश पाटील आष्टीकर, नाशिकमधून राजाभाऊ वाजे, मुंबई उत्तर पश्चिममधून अमोल कीर्तीकर, मुंबई दक्षिण मध्यमधून अनिल देसाई, कल्याण लोकसभा मतदारसंघातून वैशाली दरेकर, हातकणंगलेतून सत्यजित पाटील, शिर्डी लोकसभा मतदारसंघातून भाऊसाहेब वागचौरे, पालघरमधून भारती कांबडी आणि जळगाव लोकसभा मतदारसंघातूून करण पवार. यातले बहुतांश उमेदवार पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरलेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यांच्यापैकी एकानेही आजवर लोकसभा निवडणुकीत गुलाल उधळला नाहीये. म्हणजे उद्धव ठाकरेंनी तब्बल 14 नवीन चेहरे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेत. अर्थातच ठाकरेंनी या उमेदवारांवर विश्वास टाकलाय. हे उमेदवार निवडून येतील याचा महाविकास आघाडीला आणि उद्धव ठाकरेंना विश्वास आहे. आता उद्धव ठाकरेंचे हुकुमी एके पाहूयात, पण त्याआधी एक छोटीशी आठवण. साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. उद्धव ठाकरेंचे हुकुमी एके. हुकुमी एके म्हणजे ठाकरेंचे असे उमेदवार ज्यांचा लोकसभा निवडणुकीत क्वचितच पराभव झालाय, तर काहींनी आपला गड अजिंक्यच राखलाय. साहजिकच त्यातलं पहिलं नाव छत्रपती संभाजीनगरमधून ठाकरेंची खिंड शर्थीने लढवणारे चंद्रकांत खैरेंचं येतं. खैरेंवर ठाकरेंनी सलग 7व्यांदा विश्वास टाकलाय. यापैकी खैरेंनी तब्बल 5 वेळा विरोधकांना धूळ चारली आहे, तर 1 वेळा म्हणजे 2019 सालीच अल्पमतांनी त्यांचा पराभव झालाय. आता 7व्यांदा खैरे पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. ठाकरेंचे दुसरे हुकुमी एके आहेत रायगडमधून अनंत गीते. तब्बल 6 वेळा खासदार, 1 वेळा पराभव झालेल्या अनंत गीतेंवर उद्धव ठाकरेंनी आता 8व्यांदाही विश्वास टाकलाय. यावेळी त्यांची लढत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याशी होणार आहे. रायगड लोकसभेचा हा सामना हाय व्होल्टेज होण्याची दाट शक्यताही वर्तवण्यात येते. ठाकरेंचे तिसरे हुकुमी एके आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातले विनायक राऊत. विनायक राऊत या मतदारसंघातून सलग 2 वेळा निवडून आलेत. तिसऱ्यांदाही ठाकरेंनी त्यांच्यावरच विश्वास टाकलाय. ठाकरेंचे चौथे अनुभवी उमेदवार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यातून येणारे राजन विचारे. राजन विचारे हे ठाणे लोकसभा मतदारसंघातून सलग 2 टर्म खासदार आहेत. तिसऱ्यांदाही ठाकरेंनी राजन विचारे यांच्यावर विश्वास टाकलाय. उद्धव ठाकरेंचे चौथे अनुभवी उमेदवार आहेत मुंबई ईशान्य लोकसभा मतदारसंघातले संजय दिना पाटील. संजय दिना पाटील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सलग 2दा निवडून आलेत. आता तिसऱ्यांदाही त्यांना उद्धव ठाकरेंनी उमेदवारी दिली आहे. ठाकरेंचा 5वा आणि तगडा उमेदवार आहे मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघातले अरविंद सावंत. अरविंद सावंत यांनी सुद्धा सलग 2दा लोकसभेच्या मैदानात गुलाल उधळला आहे. तिसऱ्यांदाही ठाकरेंना त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. ठाकरेंचे 6वे उमेदवार आहेत परभणी लोकसभा मतदारसंघाचे संजय जाधव. संजय जाधव यांनाही लोकसभा निवडणूक लढवण्याचा आणि जिंकण्याचा अनुभव आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीत या उमेदवारांना मिळालेल्या मतांची आकडेवारी ही तेच सांगते. जवळपास 30% पासून ते 65% या उमेदवारांनी मते मिळवली आहेत.
या व्यतिरिक्त नवीन उमेदवारांचाही ठाकरेंनी चांगलाच विचार करून निवड केल्याचं दिसतंय। जळगावातून उन्मेष पाटलांचं बळ करण पवारांना मिळणार आहे। यवतमाळ वाशिममध्ये संजय देशमुखांची लढत हेमंत पाटलांच्या पत्नी राजश्री पाटलांशी होणार आहे। राजश्री पाटलांचं तिथं स्थानिक पातळीवर फारसं संघटन नसल्याचं बोलण्यात येत आहे। सांगलीतल्या चंद्रहार पाटलांची ही उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच चांगलाच गाजाबाजा झालाय। त्यामुळे चेहरे जरी नवीन असले तरी या मतदारसंघात महायुतीचा पेपर सोपा जाणार आहे असं म्हणता येऊ शकत नाही। आता या लोकसभा निवडणुकीत ठाकरेंचे नवीन चेहरे भाकरी फिरवतात की मग ठाकरेंचे हुकुमी एक्के डाव पलटतात हे निकालानंतर कळेलच। तुर्तास ठाकरेंच्या या खेळीबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।